महत्त्वाची अपडेट समोर येते। कालच्या आंदोलनाला पोलिसांची मूक समिती होती अशी माहिती सूत्रांनी दिली। रेल्वे कर्मचाऱ्यांचं काल आंदोलन झालं। केवळ लेखी पत्र लोहमार्ग पोलिसांना दिलं होतं आणि कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे 3 जणांचा नाहक बळी गेला होता। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल, पोलिसांची संमती होती का या सगळ्याला? कर्मचारी संघटनेनं जे आंदोलन केलं होतं त्याला सीएसटीएम लोहमार्ग पोलिसांची मूक परवानगी होती अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। कारण लेखी पत्र जे आहे ते कर्मचाऱ्यांनी दिलं होतं, त्यावर पोलिसांनी आंदोलन करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली। मात्र अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणा देत काम बंद करत पूर्ण लोकल गाड्या ज्या आहेत त्या थांबवल्या आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली ती आपण काल पाहिलेली आहे। त्याच्यामुळे नाहक प्रवाशांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बळी गेलेला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे 2 कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी केलेल्या या आंदोलनामध्ये 2 प्रवाशांचा जो आहे तो मृत्यू झालेला बघायला मिळतोय। आता या मृत्यूला नेमकं कोण कारणीभूत आहे या संदर्भातलं खरं तर चाचपणी सध्या पोलिसांकडून केली जाते आणि पोलीस आता नेमकं याच्या संदर्भात काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या प्रकरणामध्ये कोणावर गुन्हे दाखल होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोठी अपडेट म्हणावी लागेल। कालच्या सगळ्या आंदोलनाला पोलिसांची मूक समिती होती असं सूत्रांकडून कळतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।